तणनाशक फवारल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान, 60 एकर कांद्याचे क्षेत्र उद्ध्वस्त। देवळा तालुक्यातील मेशी येथील शेतकऱ्यांनी कांद्यास तणनाशक फवारणी केल्याने 60 एकरावरील क्षेत्र हे पूर्णपणे खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। कांदा रोपे व मजूर मिळवत तारेवरची कसरत करत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली, परंतु IPL इंडिया पेस्टिसाइड लिमिटेड या कंपनीचे क्लो गोल्ड हे तणनाशक शेतकऱ्यांनी खरेदी करत आपल्या शेतात फवारणी केली, परंतु हे तणनाशक खूप विषारी निघाले। 50 ते 60 शेतकऱ्यांनी हे औषध आपल्या शेतात फवारणी केली, त्या शेतकऱ्यांचे कांदा लागवडीचे मोठे नुकसान झाले आहे। अक्षरशः कांदे जळून खाक झाले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करता शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केलाय। याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित करत कंपनीने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह सरपंच बापूसाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। आम्ही डीलरला देतो, डीलरनंतर खाली रिटेलरला बघत देतात, तर तेव्हा क्वालिटी वगैरे आम्हाला तर विश्वास आहे, कारण कंपनी मोठी आहे, B2B मध्ये काम करते, म्हणजे एका कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये का विश्वास राहतो ना, की एवढं, कारण कोणाकडनं जर मटेरियल घेताना क्वालिटीचं मटेरियल घेतं ना कोणाला, तर तो एक ट्रस्ट ठेवून आम्ही डिस्ट्रीब्युटरला देतो, डिस्ट्रीब्युटर खाली रिटेलरला देतात, तो हा एक ट्रस्टचा मॅटर आहे। फक्त याच्यात काय कशा प्रकारे कंटॅमिनेशन हे आमचा जॉब नाही आहे, तिकडनं काय असेल ते आपलं एकदा सॅम्पल अनालिसिस वरून आपण सगळं करून नाही ट्रस्टनेच मग शेतकरी बी दुकानदाराकडनं नाही, तेच सांगतो तुम्हाला, माझ्या ट्रस्टवर हे घेतात, बरोबर आहे, त्यांच्या ट्रस्टवर खालचे घेतात ना, पण आता त्याच्यामध्ये रिकमेंड करताना तुम्ही सांगितलं असेल ना दुकानदाराला की औषध अशा पद्धतीने शेतकऱ्यांना देताना इतकं माप द्या, हे द्या, तुम्ही सांगितलं असेल ना। सेलचं तुमचं काम आहे ना, सेलचं तेच मग काम आहे, पण ऍक्च्युअली याच्यामध्ये काय कंटॅमिनेशन आहे काय म्हणायचं आहे, सेलचं तुमचं काम आहे, मग तुम्ही कंपनीला विचारलं नाही का की हे प्रोडक्ट आता मी सेल करणार आहे, की सेल करत असताना मी शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने सांगू, म्हणजे मी दुकानदारांना कोणत्या पद्धतीने सांगू की हे दुकानदार शेतकरी सांगतील, बरोबर, हे तर तुम्ही कन्फर्म केलं असेल ना की हे औषध दिल्यानंतर काहीच त्रास होणार नाही। हो, ते तर राहतच ना। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।